मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अतिशय वेगळी आहे, कारण स्वस्तात मिळणाऱ्या टोमॅटो मागील भयानक वास्तव आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीस आणला जातो हे आता समोर आलं। नवी मुंबई एपीएमसी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात फेकण्यात आला, मात्र एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। गोळा केलेले टोमॅटो नंतर किरकोळ बाजारामध्ये स्वस्तात विकले जात आहेत असंही दिसतंय। त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी कसा हा खेळ सुरू आहे हे आपण पाहतोय। या प्रकाराकडे बाजार समिती आणि प्रशासन मात्र दुर्लक्षच करत असल्याचं दिसतंय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून। विकास, आपण पाहतोय हे सडके टोमॅटो दिसतायत, तरी सुद्धा हे यावेळेस कॅरेटमध्ये भरले जात आहे आणि पुन्हा बाजारात आणले जात आहे। नेमकं काय घडतंय सविस्तर? मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा जर व्हिडिओ बघितल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आल्याचे दिसून येते। आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिलं जातं। आपण या व्हिडिओतून बघितलं, एक माणूस जे आहे सडलेले जे टोमॅटो आहे, कारण 3 दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिराईक नसल्यामुळे जे व्यापारी आणलेला माल ते संपूर्ण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये टाकला जातो। अशा वेळेला किरकोळ बाजारामध्ये हा माल विकला जातो, कारण टोमॅटो हा नाशवंत म्हणून ओळखला जातो। अशा वेळेला संपूर्ण टोमॅटो जो आहे एपीएमसी बाजारपेठेच्या बाहेर फेकला जातो। मात्र किरकोळ व्यापारी जे आहेत हाच माल घेऊन किरकोळ बाजारामध्ये तो विकला जातो। त्यामुळे आरोग्याशी खेळण्याचं काम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापारी करतायत का, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता दिसून येते। कारण हा किरकोळ माल छोटे व्यापारी जे आहेत ते घेऊन जाताना दिसून येत आहेत। त्यामुळे अशा प्रकारचा धक्कादायक व्हिडिओ जो आहे समोर आलेला आहे, त्यामुळे संपूर्ण आरोग्याचे 3-13 होताना दिसून येत आहे। कारण हा जो टोमॅटो खाली फेकलेला आहे आणि पूर्ण नाशवंत आहे, हा टोमॅटो बाजारपेठेत किरकोळ बाजारपेठेमध्ये आणला जातो आणि तो विकला जातो मोठ्या दराने। अशा प्रकारचा हा व्हिडिओतून आपल्याला दिसून येते। त्यामुळे आरोग्याशी खेळण्याचा प्रकार जो आहे अगदीच धन्यवाद विकास, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। आपण नवी मुंबईमधून ही लाईव्ह दृश्य जे आहेत ती बघत होतो। यामध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे हे सडलेले टोमॅटो पुन्हा बाजारात आणले जात आहेत।